नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मुंबई ते पुणे मिसिंग लिंक रोड म्हणजे मित्रांनो आज 1 मे आज हा दिवशी मित्रांनो ह्या प्रवासाचा मार्ग आज खुला होणार आहे। जवळपास हा मित्रांनो प्रकल्प 6695 कोटींचा हा मेगा प्रोजेक्ट। तर मित्रांनो खूपच जास्त असा रोड, इतकं एक्सक्लुझिव्ह आणि एक्सपेन्सिव्ह रोड आहे। खूपच जास्त या सर्व गोष्टीबद्दल रोडच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज मुंबई पुणे एक्सप्रेस जाताना खंडाळा घाटामध्ये तुम्ही कितीतरी वेळा ट्रॅफिक अडकत असाल, तासभर 2 तास, पण आता हे संपणार आहे। कारण महाराष्ट्र सरकारने घाटाला एक बायपास करणारा असा एक रस्ता बांधलाय जो थेट आता डोंगर पुढून मित्रांनो दरीवर पूल टाकून जातो आणि मिसिंग लिंक प्रोजेक्ट। चला मित्रांनो 10 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। महाराष्ट्राचा नकाशा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हायलाइट खापोली ते कुसगाव घाटाचा भाग हा रेड मार्क कर आणि नवीन मिसिंग लिंक ग्रीन लाईनने दाखव, असं यावेळी बोलण्यात आल्या गेला होता। मात्र नमस्कार मित्रांनो, माझं आज मुंबई पुणे एक्सप्रेस हा भारतातील पहिला 6 लेन एक्सप्रेसवे 2002 साली सुरू झाला होता। यामध्ये सुरुवातीला सर्व गोष्टींमध्ये मोठी समस्या होती। खापोली ते कुसगाव 19 किलोमीटरचा घाट सेक्शन, इतर रस्ता नागमोडे उतार खूप तीव्र आणि अपघाताचं प्रमाण सर्वात जास्त होतं। या पावसाळ्या दरम्यान मध्ये दरड कोसळणे, ट्रॅफिक जॅम हे रोजच चालू होतं। पण यावर मात्र उपाय म्हणून MSRDCने मिसिंग लिंक प्रोजेक्ट आणला। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर घाटाला वळसा घालण्याऐवजी घाटातून शॉर्टकट काढला कसा होईल। 2 मोठे बोगदे, 2 उंच पूल बांधून यामुळे 19 किलोमीटरचा प्रवास जवळपास 13.3 किलोमीटरने कमी होणार असून हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। अशा सर्व प्रोजेक्ट छोटा असेल पण तांत्रिकदृष्ट्या भारताला सगळ्यात अवघड रस्ता आहे का यावेळी बघा। कारण मित्रांनो लांबी फक्त 13.13 किलोमीटर म्हणजे जवळपास 6695 कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून 1 किलोमीटरला म्हणजे 500 कोटी भारताला सर्वात म्हणजे महागडा रस्ता आहे। 2 मोठे बोगदे, पहिला बोगदा मित्रांनो 1.75 किलोमीटरचा आणि दुसरा बोगदा 8.9 किलोमीटरचा असून हा बोगदा आशियातील सर्वात रुंद रस्ता बोगदा असेल। 23.5 मीटर रुंद आणि 4 लेन असा इमर्जन्सी लेन असून मित्रांनो 2 केबल स्टेड पूल आहे। 750 मीटर लांब दरीपासून 180 मीटर उंच म्हणजे 60 मजले म्हणजे इमारतीसाठी एक उंची मुंबईची आहे का बँड्रोवरले एक सिलिंग सारखं दिसतील। हे पूल वेळेची बचत करणार असून हा घाट पार करायला मित्रांनो 25 ते 30 मिनिटे लागतात। मिसिंगमुळे 10 मिनिटांमध्ये 15 ते 20 मिनिटे वाचतील। इंधन बचत होते। यामुळे 6 किलोमीटर अंतर प्लस घाट चढ उतारा वर्षाला 100 कोटी रुपयांचं लिटर इंधन तिथे खर्च होण्याचे जास्त चान्सेस असतात। पण त्यामुळे हे सर्व गोष्टी तिथे आता बचावणार आहेत। पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा पूर्ण रस्ता डोंगराच्या आतून हवेतून जाणार असून एका बोगद्यातून बाहेर पडलं की लगेच 180 मीटर उंच पूल, मग परत बोगदा। ड्रायव्हिंगचा अनुभव परदेशातल्या रस्त्यांसारखा येईल मित्रांनो। कारण आता प्रश्न पडेल की मित्रा 15 मिनिटांसाठी एवढा खर्च कशाला। कारण घाटामध्ये 3 मोठ्या समस्या होत्या। अपघाताचा हॉटस्पॉट खंडाळा घाटामध्ये गेल्या काही 10 वर्षांमध्ये 2000 पेक्षा जास्त अपघात झाले। 300 लोकांचा मृत्यू झाला। तीव्र उतार, शार्प टर्न्स, नवीन रस्त्याचे उतार फक्त 3%, जुन्या घाटामध्ये 6% होता। म्हणजे ब्रेक फेल होण्याची खूप चान्सेस शक्यता 50% कमी होती। ट्रॅफिक जॅम विकेटला सुट्टीमध्ये म्हणजे आता समजा सुट्ट्याला जायचं असेल तर लोक पुणे मुंबईला जाण्या येण्यासाठी 5 ते 6 तास लागत असतात। पण 6 लेनचा रस्त्यामुळे 4 लेन होतो आणि एक ट्रक बंद पडले की 10 किलोमीटर रांग थांबते। मिसिंग लिंकमुळे 8 लेनचा आहे, 4 लेन जाण्यासाठी 4 लेन येण्यासाठी असं आहेत। पावसाळ्यामध्ये दरडे 2019 साली दरड कोसळ होता। या दरम्यान देखील 4 दिवस एक्सप्रेस बंद होता। लाखो लोक अडकले होते। बोगदे डोंगराच्या आतून जात असतात पण त्यामुळे दरडींचा शोका होता। पण मात्र मित्रांनो हा कधी पूर्ण होणार त्याची स्थिती, बांधकामाचे ड्रोन शॉट्स बोगदोजारे सर्व काही या सर्व मिसिंग लिंकमध्ये आहेत। पण मात्र 2019 साली प्रोजेक्ट मधल्या काळामध्ये कोरोना आणि भूगर्भीय आव्हानामुळे उशीर झाला। पण आता 85% कामं पूर्ण झालेत। मात्र 8.9 किलोमीटरचा मोठा बोगदा असून हा रस्ता लाईट एक विरेंटेशननुसार सर्व गोष्टी यामध्ये करण्यात आले गेले आहेत। एकदा सुरू झालं की मुंबई ते पुणे 2 तासापेक्षा कमी वेळामध्ये कापता येईल आणि सकाळी मुंबईहून निघालं की 9 वाजता तर पुण्यात ऑफिसला पोहोचाल। असं सर्व गोष्टी यामध्ये सुखसुविधा आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोल वाढणार का, थोडा वाढेल कारण 6695 कोटी रुपये वसूल करायचे आहेत। सध्या पुणे मुंबई कारसाठी 320 रुपये टोल आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर 50 ते 70 रुपये वाढेल, 380 ते 390 पर्यंत जाईल असा विचार आहे। पण विचार करा 15 मिनिटे आणि 6 किलोमीटर अंतर, इंधन बचत, सुरक्षित प्रवास, महिन्याला 4 वेळा जाणाऱ्या माणसाचा 200 रुपये इंधनात फरक वाचतील। वाढलेला टोल परवडणार आहे। फायदा कोणाला?
ट्रक ट्रॅव्हल्सवाल्यांना सगळ्यात जास्त, कारण घाटामध्ये डिझेल जास्त कळतं आणि ब्रेक टायर जातात, लॉजिस्टिकमुळे खर्च कमी आणि तुमच्या ऑनलाईन ऑर्डर पण लवकर येतील. मात्र सर्व गोष्टी मित्रांनो, मिसिंग लिंक हा फक्त रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगमध्ये क्षमतेचा अनुभव आहे. डोंगर पकडून दऱ्या ओलांडून वेळेला हरवते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. मुंबई पुणे प्रवासाला तुमचा सर्वात वाईट अनुभव कोणता कमेंटवर सांगा. आणि अशीच मोठ्या प्रोजेक्टसाठी हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टींमध्ये. तर मित्रांनो, जय महाराष्ट्र.